कोल्हापुरातील डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सभागृहात ऑस्कॉन 2025 ही परिषद आयोजित करण्यात आली. डोळ्यांचे विविध आजार, त्यावरील उपचार आणि शस्त्रक्रिया याविषयी मार्गदर्शनासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र नेत्ररोग तज्ज्ञ संघटना, कोल्हापूर नेत्ररोग तज्ज्ञ संघटना, डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे नेत्ररोग विभाग, डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 145हून अधिक नेत्ररोग तज्ज्ञ सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर शिरीष थोरात उपस्थित होते. त्यांनी डोळ्यांच्या विविध आजारांविषयी आणि गुंतागुंतींच्या शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. सोप्या पद्धतीनं आणि 100% यशस्वी शस्त्रक्रिया होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, काय काळजी घ्यावी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं. ही परिषद म्हणजे या नेत्ररोग तज्ज्ञांसाठी नवदृष्टी देणारे आहे. अशा पद्धतीचा उपक्रम राबवून नेत्ररोग तज्ज्ञांना आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टर वर्धमान कंकारिया आणि डॉक्टर ऋषी स्वरूप यांनी बुबुळांचे आजार आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केलं. श्रुतिका कंकारिया यांनी मधुमेह नेत्रपटलाबद्दल मार्गदर्शन केलं. डॉक्टर राजुल पारिख यांनी काचबिंदू आणि त्याचे परिणाम आणि त्यावरील उपचार याविषयी मार्गदर्शन केलं. डॉक्टर आदिती वटवे यांनी मोतीबिंदू, डोळ्यांची पापणी आणि डोळ्यांच्या ग्रंथींचे आजार तसंच त्यावरील शस्त्रक्रिया याबद्दल माहिती दिली. अमय कुलकर्णी, डॉक्टर पार्थो मुजुमदार यांनी डोळ्यांचे विविध आजार, त्यावरील उपचार आणि शस्त्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केलं. या परिषदेला रजिस्ट्रार डॉक्टर विश्वनाथ भोसले, डेप्युटी रजिस्ट्रार संजय जाधव, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉक्टर षाडाक्षरी मठ, प्रोफेसर मिलिंद सबनीस, डॉक्टर मंदार जोगळेकर, डॉक्टर चेतन खारकांडे, डॉक्टर प्रीती मेहता, डॉक्टर गायत्री होशिंग यांच्यासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून आलेले नेत्ररोग तज्ज्ञ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.